नमस्कार. जब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही पहिली आन्सर की आहे विद्यार्थी मित्रांनो, ते जाहीर झालेली आहेत. ऑफिशियल आन्सर की इथे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही हे ऑफिशियल आन्सर की जाऊन चेक करू शकता आणि तुमचा स्कोर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो या आन्सर कीमध्ये त्यांनी चुकीचे दिलेले आहेत. काही प्रश्नाचे आन्सर जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी चुकीचे दिले आहेत. तर त्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहेत आणि याच्यापैकी काही प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते रद्द होऊ शकतात. तर काही प्रश्नाची उत्तरे पण बदलू शकतात. तर आणखी महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, मी याच्या आधी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये मी काही प्रश्नाचे जे उत्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो ते माझ्यामुळे चुकलेले आहेत. तर त्याचंसुद्धा मी करेक्ट उत्तर इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर जवळपास 3 ते 4 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते काय तर ऑब्जेक्शन घेण्याच्या लायकीचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आपण ते प्रश्न बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आन्सर सेट सी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्याच्यानुसार मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहेत आणि तुम्ही तुमच्या आन्सर क्वेश्चन पेपरच्या सेटनुसार विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न जाऊन तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्याचं उत्तर बघू शकता. तर चला तर मग बघू आपण आता. तर बघा प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्न क्रमांक 13 आहे, हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची एकूण सदस्य संख्या एकूण गण किती आहे? तर बघा याचं उत्तर आपण 162 इतकं सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, परंतु आन्सर कीमध्ये याचं उत्तर 156 देण्यात आलेलं आहे. 162 जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मी 2022मध्ये याची पुनर्रचना करण्यात आली होती हिंगोली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची. तर तेव्हा 161 इतकी संख्या होती. याच्याहून मी तुम्हाला 162 ही संख्या सांगितली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रद्द होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी प्रश्न बघू. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे प्रश्न क्रमांक 39 जे की क्वेश्चन पेपर सेट सी जो आहे त्या विद्यार्थी मित्रांनो 39 नंबरचा प्रश्न बघायचा आहे आणि ज्यांचं दुसरं सेट आहेत त्यांनी हा प्रश्न बघायचा आहे. तुम्ही जो की प्रश्न आहेत, हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे या गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर भूकंप कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. कारण आपण भूकंपाचे जे धक्के आहेत विद्यार्थी मित्रांनो ते मेजर करण्यासाठी सिस्मोमीटर किंवा सिस्मोग्राफचा आपण वापर करत असतो आणि हे जे आहेत आपण रडार या यंत्राद्वारे सुद्धा मोजतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिस्मोमीटर आणि सिस्मोग्राफ हे दोन्ही उत्तर ज्या विद्यार्थी मित्रांनो काय तर या प्रश्नाचे असल्यामुळे हा प्रश्नसुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. याच्यावर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 59, हिंगोली जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे. जे मी तुम्हाला याच्या आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हिंगोली जिल्ह्याला फक्त आणि फक्त 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर कीमध्ये याचं उत्तर 6 हे दिलं आहे, परंतु हे उत्तर चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. हा सुद्धा प्रश्न तुमचा विद्यार्थी मित्रांनो काय तर याचंसुद्धा उत्तर चुकीचं आहे. तर ज्यांनी ऑप्शन ए हे उत्तर दिलं आहे त्यांनी ह्या प्रश्न जो विद्यार्थी मित्रांनो याचं ऑब्जेक्शन टाकायचं आहे. कारण फक्त आणि फक्त 4 जिल्ह्याच्या सीमा जे विद्यार्थी मित्रांनो हिंगोली जिल्ह्याला लागतात त्यापैकी एक आहे नांदेड जिल्हा, दुसरा आहे परभणी जिल्हा, तिसरा आहे यवतमाळ जिल्हा आणि चौथा आहे वाशिम जिल्हा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68 जो आहे क्वेश्चन सेट सीमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला कन्फर्म उत्तर सांगितलेलं नव्हतं. इथं विचारला काय प्रश्न की मुंबई उच्च न्यायालयाचे 2025मध्ये कोल्हापूर येथे नवीन सर्किट बेंच म्हणजे नवीन बेंच जे आहे ते स्थापित झाले आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयासह म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे हेडक्वार्टर आहे ते आणि इतर जे काही सर्किट बेंच आहे अशासह एकूण किती खंडपीठे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं एक मुख्य जे काही हेडक्वार्टर आहे हे सोडून विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता कोल्हापूर सर्किट बेंचसह एकूण 4 नवीन खंडपीठ आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर मुंबई उच्च न्यायालय ह्याचा जर समावेश केला तर त्याची संख्या एकूण 5 ही होते. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय समाविष्ट करूनसुद्धा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर हे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 5च असणार आहे. परंतु आन्सर कीमध्ये याचं उत्तर 6 दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की चुकीचं आहे.
त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. याचं उत्तर हे एकतर सी असू शकते किंवा बी असू शकते. त्याच्यामुळे जर उत्तर बदलून आलं आणि सी आलं तर ज्यांनी उत्तर सी दिलं आहे त्यांना मार्क भेटेल, किंवा जर प्रश्न रद्द झाला तर सर्वांनाच याचे मार्क मिळेल. त्याच्यामुळे हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय तर ऑब्जेक्शन टाकायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 79 याचं उत्तर मी तुम्हाला अंजनवाडा तांडा हे सांगितलं होतं, परंतु आताच्या आन्सर कीनुसार याचं उत्तर हे दुधाळा आहे. परंतु उत्तर हे जे विद्यार्थी मित्रांनो हे दुधाळाच आहे. या प्रश्नाचं आधीच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तरचे विद्यार्थी मित्रांनो ते चुकलेलं होतं, तर तुम्ही हे करेक्ट करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो वाडा तांडा हे सुद्धा गाव विद्यार्थी मित्रांनो लिगो इंडियाच्या प्रकल्पामध्ये ॲड करण्यात आलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आन्सर की जर दथिश राहिली तर उत्तर दुधाळा येईल. परंतु याच्यावर सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं सुद्धा ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता, कारण विद्यार्थी मित्रांनो अंजनवाडा तांडा हे गावसुद्धा या लिगो प्रकल्पाच्या मध्ये काय तर हे सुद्धा गाव निवडण्यात आलेलं आहे. म्हणून हा प्रश्न रद्द होण्याची काय तर शक्यता आहे. तर इतके जे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय तर या एवढ्या प्रश्नावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा. धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ज्याची ऑब्जेक्शनची तारीख उद्यापासून सुरू होणार आहेत. तर नक्कीच तुम्ही याचं ऑब्जेक्शन घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद.